क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर परिसरातील नागरिक आणि शेतकरी गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या मुक्त संचारामुळे चिंतेत आहेत। अंबड लिंक रोड परिसरातील घाटोळ नगर मळा, बालाजी पार्क, स्वामी संकुल, रेगलिया, महाडा कॉलनी या भागात बिबट्यांनी मुक्त संचार करत असून या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। विशेषतः घाटोळ मळा इथं एका वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे। या घटनेनं स्थानिक शेतकरी आणि नागरिक अस्वस्थ झाले होते। घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार केली होती। या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र क्रांती न्यूजने या विषयावर सविस्तर बातमी प्रसारित केली। त्यानंतर वन विभागाचे अधिकारी श्री अहिरराव पाटील आणि अहिरे यांनी तत्काळ घटनास्थळी येत परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी शेतकरी आणि नागरिकांना बिबट्यापासून कसे सुरक्षित राहावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले। त्यांनी लोकांना रात्री बाहेर न फिरण्याचे आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले। दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी वन विभागानं बालाजी पार्क येथील घाटोळ मळा परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावलाय। स्थानिक शेतकरी, घाटोळ आणि इतर नागरिकांनी वन विभागाचे आभार मानले आणि लवकरच बिबट्याला पकडले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। वन विभागाचे हे तातडीचं आणि सक्रिय पाऊल नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलंय। सातपूर परिसरातील लोकांनी या घटनेनंतर वन विभागाच्या सतर्कतेचं कौतुक केलं असून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचं ठरवलंय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। काका, काय नाव तुमचं? काशीनाथ वाळू। हा पिंजरा कधी लावण्यात आलेला आहे? पिंजरा आता 1 तासापूर्वी लावला। तुम्ही जेव्हा बातमी दिली तेव्हा वन विभागाने काळजी घेऊन लगेच पिंजरा आणून लावला। वन विभागाचे आभारी आहोत। आता तुम्ही जी बातमी दिलेली त्याच्यानंतर पिंजरा आणून लावल्यानंतर त्यांनी वन विभागाने पिंजरा आणून लावलाय, पण लवकरात लवकर तो त्याच्यात पडेल अशी आम्ही आशा व्यक्त करतोय। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।